लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेत आणि त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र काही महिलांच्या खात्यामध्ये अजूनही लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झालेली नाहीये आणि ती लवकरच जमा होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केलाय। त्यासोबतच ज्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत त्या बहिणींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। तुम्हाला मी कधी अर्ज केला होता आणि तुम्हाला आता पैसे कधी जमा झाले? 31 जुलै। हां, आणि आता तुम्हाला पैसे केव्हा जमा झाले? 14 ऑगस्ट। 31 जुलै रोजी यांनी जो अर्ज आहे तो जमा केला होता आणि त्यानंतर 14 जुलैला 14 ऑगस्टला आज जो आहे तो त्यांचा 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। पैसे जमा होतील की नाही किंवा हे आता निवडणूक येत आहेत तर निवडणुकीसाठी चाललंय काय असा जो संभ्रम महिलांमध्ये निर्माण झाला होता। पण राज्यातील सर्व लाडक्या बहिणी ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होत्या तो आज दिवस सत्यात उतरलाय आणि आमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेत। खूप आनंद होत आहे या गोष्टीचा। 3,000 रुपये जमा झालेले आहेत। काय कराल पहिल्या 3,000 रुपयाचं? हो, माझ्या खात्यामध्ये 3,000 जमा झालेले आहेतच। ते मी आता माझ्या पहिल्या भावाच्या ओवाळणीसाठी रक्षाबंधनच्या ओवाळणीसाठी मी ते मला साडी घेणार आहे मी। की ज्यांच्या खात्यामध्ये अद्याप मुख्यमंत्र्यांचे किंवा या योजनेचे पैसे आलेले नाही आहेत, आपण काय नेमकं आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत की नाही? नाही, अजून जमा झाले नाही आहेत। मी 14 जुलैला फॉर्म भरला पण अजून काही माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाही आहेत, पण ते नक्की जमा होतील अशी अपेक्षा आहे। कॅमेरामन शैलेश परबसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।